नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर, राहणार औसा, जिल्हा लातूर, मनःपूर्वक स्वागत करते. कवितेचे नाव नीज माझ्या नंदलाला. अंगाई गीत आहे. हे कवी आहेत कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर. अंगाई गीत आपण पाहूया. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे, नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे, या झऱ्याचा सूर आता मंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. झोपल्या गोठ्यात गाई, साधवा पड साध नाही, पाखरांचा गलबलाही बंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. सावल्यांची तीट गाली, चांदण्यांना नीज आली, रातराणीच्या फुलांचा गंध आला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. नीज रे आनंद कंदा, नीज रे माझ्या मुकुंदा, आवरिया घागऱ्याचा छंद लाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. कवी मंगेश पाडगावकर यांचा परिचय आपण थोडक्यात पाहूया. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे म्हणणारे श्रेष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्म कोकणातला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे 10 मार्च इसवी सन 1929 रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषा विषयात MA केले. काही काळ त्यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवला. म्हणतात ना, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. अगदी शहाळ्यासारखे मधुरीम काव्य ज्यांच्या काळजात भरले होते त्या पाडगावकरांचे धारानृत्य, जिप्सी, सलाम, तुझे गीत गाण्यासाठी हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध झाले. 60हून अधिक वर्षाच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषातील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. त्यांनी केलेल्या एकूण अनुवादामध्ये 17 अमेरिकन साहित्यकृतीचे अनुवाद आहेत. 25हून अधिक पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असा सर्व साहित्य प्रकार यात आहेत. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचेही अनुवाद पाडगावकरांनी केले आहेत. ज्युलियस सीझर, रोमिओ आणि ज्युलिएट, दी टेम्पेस्ट या शेक्सपियरच्या 3 नाटकांचे मुळावर हुकूम भाषांतरे ही त्यांच्या नावावर आहेत. कवितेवर निरलस प्रेम करणारा कवी, भावगीतामधील शुक्रतारा, भावकाव्याचे धारानृत्य असलेल्या या कवी रविकरण मंडळातून आपले काव्य त्यांनी सशक्तपणे रुजवले. पाडगावकरांच्या काव्यात एक खोडकर मूल आणि एक मिश्किल स्वभावाचा माणूस दडला आहे. कवितेवर भरभरून प्रेम केल्यामुळेच त्यांचा काव्याचा प्रवाह हा सतत खळाळत होता. काव्याच्या मांडणीमध्ये सतत नवनवे प्रयोग करीत त्यांनी कविता या माध्यमाच्या सर्व शक्यतांची दालने उघडली. प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. अशा खुसखुशीत ओळी लिहिणाऱ्या पाडगावकरांचे युवा वर्गाशी खास नाते होते. मराठी वाचकाला काय हवे याची अचूक जाण पाडगावकरांना होती. सहजता आणि सरलता हे त्यांचे काव्याचे मोठे वैशिष्ट्य. याच वैशिष्ट्याने त्यांनी अनेक भावगीतांना उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी कविते इतकं स्वतःवरही प्रेम केलं. ते त्यांच्या जगण्यातून दिसत असे. धारानृत्य हा पाडगावकरांचा पहिला काव्यसंग्रह 1950 साली प्रकाशित झाला. नंतर जिप्सी, उत्सव, छोरी, विदूषक, सलाम, गझल, भटके पक्षी, बोलगाणी, सुट्टी एके सुट्टी, आता खेळा नाचा, उदास बोध, त्रिवेणी, राधा, मोरू, गिरकी हे भरघोस समर्पण शिदोरी रूपी ठेवून हा शुक्रतारा आपल्यामधून शरीराने निघून गेला, पण या अजर अमर काव्यरूपाने तो मराठी रसिकाच्या मनात कायम राहिला. शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातुनी, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती, श्रावणात घन निळा बरसला, नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे, अशी मधुर गीतं लिहून 50हून अधिक वर्ष मराठी मनात आदराचं स्थान मिळवणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर होते. व्रतबद्ध काव्यापासून नादवंत बोलगाण्यापर्यंत कवितेच्या विविध रंगरूपातून जीवनाचे आनंदमयी तत्त्वज्ञान मांडणाऱ्या या कविश्रेष्ठाने मराठी मातीला कवितेचा उत्सव साजरा करायला शिकवले. साजरेपणातही काव्य असतं हे त्यांनी दाखवून दिलं. स्वतःच्या मुलीला लग्नात भेट म्हणून दिलेले गाणे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, तरुण वयाच्या मुलीच्या कोमल वाहनांची सुंदर गुंफण या काव्यात केली आहे. पाडगावकरांना अनेक मानसन्मान पुरस्कार मिळाले. पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले. भोलानाथ भोलानाथ पाऊस पडेल का या गाण्यावर लहान मुलांना नाचायला लावणारे पाडगावकरच होते. भोलानाथ, बबलगम, चांदोमामा हे त्यांचे बाल काव्यसंग्रह. महाराष्ट्रभर कविता वाचनाचे प्रयोग करणारा विंदा सावरकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर या त्रयीमधल्या प्रत्येकाची कविता स्वतंत्र बाजाची होती. पाडगावकरांच्या कवितेने जो रसिकवर्ग मिळवला त्याने त्यांच्या कवितेला, काव्यप्रेमाला आणि आत्मप्रेमाला रसरसून बहर आणला. नीज माझ्या नंदलाला, नीज माझ्या नंदलाला या अतिशय सुरेख भावगीताचे म्हणजेच अंगाई गीताचे आज मी रसग्रहण करणार आहे. मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या या भावमधुर अंगाई गीताला संगीतबद्ध केले आहे श्रीनिवास खळे यांनी. आपल्या सुरेल आवाजाने या गाण्याला अजरामर केले लता मंगेशकर यांनी. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे, पाडगावकरांचे हे सुंदर अंगाई गीत, लता दिदींचा हलका हलका आवाज, शांत शांत नादमधुर संगीत, गेल्या 3 पिढ्या प्रत्येक महाराष्ट्रीयन माता आपल्या तान्हुल्यासाठी ही अंगाई गात आहेत. हातात पाळण्याची दोरी, मंद मंद झोके, पाळण्यातील उलूस नाजूक बाळ आणि आईच्या हळूवार आवाजातील अंगाईचे सूर असे घराला घरपण देणारे प्रसन्न वातावरण प्रत्येक घराने अनुभवलेले आहे. आईला सूर असो वा नसो, ती तिच्या बाळासाठी अंगाई गातेच, किंबहुना त्या अंगाईतच तिला तिचा सूर गवसतो. त्यामुळे ती बाळा गाऊ कशी अंगाई असे कधीच म्हणत नाही. एकदा तिला सूर लागला की तिचे बाळ झोपेपर्यंत ती थांबत नाही. आईच्या अंगाई गीतात सहसा चिमुकल्याच्या गोष्टी असतात. तसेच झाडे, वेली, पाने, फुले, चंद्र, तारे आणि निसर्गही असतो. शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे, या झऱ्याचा सूर आता मंद झाला रे, नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. या अंगाई गीतातून आई बाळाला नंदलाला म्हणते, कृष्णाची उपमा देते. बाळाला सांगू इच्छिते, आता निजायची वेळ झाली आहे. सारे आकाश, सारी सृष्टी, वारे सर्व शांत झाले आहेत. अविरत खळखळ वाहणारा निर्झर म्हणजे झरा, त्याचा सूरही आता मंद झाला आहे. तेव्हा तूही शांत झोप माझ्या बाळा, असे ती अंगाईतून सांगते. झोपल्या गोठ्यात गाई, साधवा पडसाद नाही, पाखरांचा गलबलाही बंद झाला रे, बंद झाला रे, नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. सारे गोधनही गोठ्यात झोपले आहे, त्याचा आवाजही येत नाही, नीरव शांतता आहे.
पाखरांची किलबिल बंद झाली आहे. ती देखील घरट्यात शांत झोपली आहेत. तेव्हा माझ्या बाळा नंदलाला, तूही आता शांत झोप. सावल्यांची तीट गाली, चांदण्याला नीज आली. रातराणीच्या फुलांचा गंध आला रे, गंध आला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. सावल्यांची तुझ्या गालाला तीट लागली आहे. आकाशात चमचम करणाऱ्या चांदण्यांनाही आता झोप आली आहे. रातराणीच्या फुलांचा मंद मंद सुगंध दरवळत आहे. म्हणजे खूप रात्र झाली आहे. तेव्हा तू आता शांत झोप माझ्या बाळा. निज रे आनंद कंदा, निज रे माझ्या मुकुंदा. आवरी या घागऱ्याचा छंद लाला रे, छंद लाला रे. निज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. सारीकडे निजानीज झाली आहे. तेव्हा हे माझ्या बाळा कृष्णा, मला आनंद देणाऱ्या आनंदकंदा, तूही आता निज. तुझ्या पायातील घागऱ्याचा आवाज आता थांबव आणि शांत झोपी जा. इतकी गोड अंगाई गायल्यावर कोणत्या आईचे बाळ झोपणार नाही सांगा बरं. अशी ही आई जी सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, ती आपल्या बाळासाठी अंगाईही गातेच. या जगात देव आहे की नाही माहीत नाही, पण आई मात्र नक्की आहे. प्रत्येक घरात आहे. घरातल्या प्रत्येकाला आहे. तिच्यातच देवत्व लपलेले आहे. देव प्रत्येकाकडे जाऊ शकत नाही, म्हणून त्याने प्रत्येक घरी आईला पाठवले. एका आईच्या तिच्या बाळाप्रतीच्या प्रेमळ भावना बाळाला झोपवताना तिने गोड आवाजात गायलेल्या अंगाई गीतातून समर्थपणे, लढिवाळपणे मांडण्याचे प्रयत्न मंगेश पाडगावकरांनी केले व तो अतिशय यशस्वी झाला. अशी एकही आई नसेल जिने हे अंगाई गीत आपल्या बाळासाठी गायले नसेल. मराठी माणसाला काय हवं याची अचूक जाण असलेल्या या महान कविश्रेष्ठाने 30 डिसेंबर 2015 वयाच्या 85व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या काव्याच्या अगम्य आशा देण्याने ते मराठी रसिकांच्या मनावर कायमच अधिराज्य करत राहिले आणि शेवटपर्यंत राहतील. शेवटी असेच म्हणेन, तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना, तुमच्या मायेत चिंब भिजून न्हाताना, तुमच्या समोर उभं राहून गाताना मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. माझे काव्यरसग्रहण आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.